जय ज्योती जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ इंडिया न्यूज चॅनलमध्ये मी सौरुंदा रोशन तळस राहणार परतवाडा आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या 200 कविता सादर करण्याचा उपक्रम आम्ही सावित्रीच्या लेखी राबवत आहोत. तर आज आपण बघणार आहोत कवी अशोक मांदाडे सर यांच्या अखंड प्रेरणा या काव्यसंग्रहामधील एक कविता आणि माझ्या कवितेचे नाव आहे विचार परिवर्तन. ज्योती साहित्य सार सत्याचा आधार, करावा विचार खरे काय. मळाचा गणपती ज्योती नाकारिती, त्याची पूजा आरती कसा करू. करी पूजा पाठ सत्यनारायण लूट, पोट भरी भट कष्ट नाही. देवा वस्तू भेट नको पैसे नोट, पुजाऱ्याचे पोट तेथे चाले. न्यायी बळी राजा सुखी त्याची प्रजा, डाव वामनाचा अंत केला. म्हणे तो अवतार कसा परमेश्वर, करी निराधार रयतेला. पोथ्या पुराण फेका सत्य जाणा, क्रांतिबाच्या ज्ञाना तोड नाही. क्रांतिबाच्या ज्ञाना तोड नाही. चला तर मग या कवितेचा आपण थोडक्यात अर्थ समजून घेऊया. अशोक सर म्हणतात, महात्मा फुले यांचे साहित्य हे सत्यावर आधारित आहे का प्रत्येकाने काय खरे व काय खोटे याचा विचार करायला पाहिजे. गणपतीविषयी त्यांची अंधश्रद्धा व काल्पनिक गोष्टी ते मानत नव्हते. त्यामुळेच मी अशा गोष्टींची पूजा आरती कसा करू असा ते प्रश्न विचारतात. सत्यनारायणाची पूजा करून काही लोक धार्मिक विधीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करतात. कुठलेही काम कष्ट न करता भटलो यातूनच आपले पोट भरतात. देवाला वस्तू किंवा पैशांची भेट देण्याची गरज नसते. या वस्तूंचा फायदा बरेच वेळा पुजाऱ्यांनाच होत असतो. बळीराजा हा न्यायी राजा होता आणि त्याच्या राज्यात प्रजा ही आनंदी होती. परंतु वामनाने युक्तीने बळीराजाचे राज्य संपवले असे कवी सांगतात. त्याने असा अन्याय केला तर त्याला देवाचा अवतार कसे म्हणायचे. अशा गोष्टी सत्यावर आधार देत नाहीत. आंधळेपणाने पोथ्या पुराणांवर विश्वास ठेवू नका. सत्य जाणून घ्या. समाज परिवर्तन व क्रांतिकार विचारांचे ज्ञान अमूल्य आहे, त्याची बरोबरी होऊ शकत नाही. अशाच अर्थपूर्ण कविता पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.